काझीरंगा आम्ही सोडला, दिरांगला प्रवेश केलेला आहे. हे सगळ्या बाजूने डोंगर किती पहाडी वगैरे किती छान दिसतात. झाडी काय डोंगर काय नद्या सगळं कसं ओके ओके. ही लिचीची झाडं बघा किती आलेत त्याला. काही धुके पसरलेत, काही दिसत नाही रोडवर. पूर्ण एकदम धुक्याची चादर पसरली आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये काय तुमची गाडी तसं रोडवरचं दिसतं पण बघायला. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि तिथे आता अंधार पडते बघा. आम्ही आता बोमदिलाला पोचलो. बर्फ बघा किती पडलेला आहे. रस्ते कडे दिसते. वॉटरफॉलचे 6:30 झालेत आणि किती कडक ऊन पडला बघा. मध्येच पाऊस पडतो, मध्येच ऊन येतो आणि मध्येच बर्फ पडतोय. म्हणजे आपल्याला तिन्ही आम्हाला ऋतू बघायला मिळाले बघा. रात्र आपल्या रक्षणासाठी तिथे झटत असतो अशा दुर्गम भागात आपण चाललेलो आहोत, ज्याचं नाव आहे तवांग. तवांगवरून आपण पुन्हा एक 20-25 किलोमीटर अंतराची काही बॉर्डर आहे जी पाहण्यासाठी सकाळी जीपने जाणार आहे. दिसतात बघा, ही झाडं नाही, त्याच्या बाजूला वेल दिसतात बघा. वेल समोर झाडं दिसतात त्याच्या बाजूलाच बघा वेल दिसतात. इमारतीच्या अगदी समोर द्राक्षाची वेल असतात, त्याप्रमाणे त्या किवीच्या बागा. येताना आपल्याला थांबलं तर हे सगळे फ्रुट्स बघा किती मस्त बांधलेत. हे आम्ही अशी काश्मीरला बघितले. ॲपल, ग्रीन ॲपल, छोटे छोटे ॲपल, मोठे. पण पूर्ण सगळं दलदल. थंडी बघा किती आहे. हा सगळा बर्फ दिसतोय तो ना. आम्ही दिरांगवरनं तवांगला आलोत तर हा सगळा बर्फाचाच आच्छादलेला आहे बघा सगळा. आम्ही दिरांगवरनं तवांगला आलो ते एक लेक बघायला उतरलो. पण काय थंडी आहे, भरपूरच थंडी आहे. 13,700 फूट वरती आपण आलेलो आहेत. एवढा क्लायमेट थंड आहे की आम्हाला बोलायला सुद्धा होत नाही. किती मस्त धबधबा वाहतो. जेवण आता आलेलं आहे. जेवणामध्ये कोशिंबीर, पापड आणि आज गोडमध्ये शिरा दिलेला आहे. आणि ही मला असं वाटतं भेंड्याची भाजी आणि बटाटा खूप सुंदर असतं, चविष्ट एकदम असतात. ही चवळी बटाटा जसं घरगुती असतं एकदम तसंच. ही वरण भात आणि पुरी आणि हे लोणचं. आज गुरुवार असल्यामुळे हे आपल्याला सगळं हे व्हेजवरच आहेत ना सगळे. काही धबधबा वाहतो, खूप सुंदर धबधबा. -5 वर गेलेले आहे इथे तापमान. घरं बघा कशी बारीक बारीक दिसत आहेत. इकडनं आता नजर पडेल की नाही काय माहिती नाही, पण एकदम लहान लहान घरं दिसत आहेत. आणि ही झाडं काय सुंदर आहेत. 13,960 फुटावर आपण वरती आलोत. इथे ऑक्सिजन थोडं कमी झालेलं आहे. ज्यांना चढून यायला त्रास वाटतोय, म्हणजे हार्टला काही प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यांनी वरती न येणं चांगलं आहे. पण आहे बघण्यासारखं आहे बघा ना. आता किती छान वाटतं इकडनं. खेडी बघितली का ती डोंगरावरची? हो ते काय
पण आपल्या इंडियातला एक नंबर आहे नाही. लाकोरा वॉटरफॉल आपल्या इंडियातला एक नंबरचा हा धबधबा आहे. आत्ता पाऊस नाही पडत, पण ज्यावेळी पाऊस पडत असेल तर केवढा मोठा हे येत असेल. बापरे किती छान आहे, पण खरंच छान आहे. लाकोरा मस्त वाटते. पैसे वसूल, खरंच छान आहे. हा पाणी जरी कुठं येत असेल सरळ ह्या नदीला मिळतं. आणि ही नदी किती मोठी आहे बघा. आणि ह्याचं पाणी बघा ना, हातात घेऊन ते एवढं थंड आहे, खूप थंड आहे. हात टच पण नाही करू शकत, एवढं थंड आहे. आम्ही दिरांग ते तवांगपर्यंत आलो. तर कसा प्रवास झाला आमचा तर आमच्या ह्या ताई सांगतायत. 11,246 फूट वरती आलो आम्ही. भयंकर थंडी होती इथे. बाजूच्या डोंगरावर बर्फ पडलेला होता खूप, आणि त्यामुळे खूप थंड वारे येत होते. त्यानंतर आजचा आमचा प्रवास जो आहे हा दिरांगवरून आम्हाला तवांगवरून आम्हाला माधुरी लेकला जायचं आहे. तिथे 15,200 फुटावरती. तिथे प्रचंड थंडी असण्याची शक्यता आहे. आणि परत स्वेटर वगैरे आम्हाला सगळं सांगितलं. आता एखाद वेळेस तिकडे बर्फ पण पडू शकतो, पण सांगता येत नाही. बर्फ असेलच की नाही माहिती नाही. पण इकडचा हा व्ह्यू बघा किती छान वाटतोय, खूप छान वाटतंय. आणि आता वाजलेत, किती वाजलेत का? आता 7:45 झाले. म्हणजे सकाळी 6 वाजताच हा ऊन पडत असतो. नाही 4:00 4ला ऊन 4:30 तर ऊन आलं. 4:30ला ऊन आलं. अरे बापरे, प्रचंड प्रकाश. हा, आणि रात्र लवकर होते. मात्र 4, 4:30, 5 वाजले का अंधार पडायला सुरुवात होते. बघा आपण किती वर आलोत. आम्ही आता माधुरी लेक आम्ही पॉईंटवर उतरलेलो आहेत. ते तुम्हाला दाखवते. बघा इथे कसं. पण आजचं क्लायमेट खूप छान आहे. म्हणजे असं जाणवत नाही, जसं सांगितलेलं ना तसं क्लायमेट एकदम थंड नाही आहे. ऊन पडले त्याच्यामुळे आम्हाला काय जाणवत नाही आहे इकडचं. छान आहे क्लायमेट. म्हणजे ऊन पडलं त्याच्यामुळे त्रास पण होत नाही आहे. हा माधुरी लेक. आणि पाणी आता ना बर्फ पूर्ण आता वितळतोय आणि असं पाणी वाहत जातोय. पाणी वाहतोय, बर्फ वितळून आता त्याचं पाण्यात रूपांतर झालं. मग ते नदीच्या रूपात पुढे पुढे जाते. काय क्लायमेट आहे, खरंच एक क्लायमेट आहे, मस्तच. चला आता आम्ही बोमला पासला जातोय. ते चायना बॉर्डर आहे. तिथे काय आहे ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो. पण इकडचं क्लायमेट आम्हाला खूप आवडलं. असं म्हणत होते की खूप काहीतरी वातावरण जरा थंड असेल, पण तसं काय नव्हतं. ऊन थंडी ह्याचं हे होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही. चायना बॉर्डर आणि आपली बॉर्डर ही एकदम जवळजवळ आहे. आणि 20 किलोमीटर चायना बॉर्डर आहे, तेवढाच अंतर आहे त्याचं. आणि आपल्या ह्या साईडला आहे आपला इंडिया बॉर्डर. खूप थंडी आहे, सहन होत नाही एवढी थंडी आहे. बोलू पण नाही शकत एवढं आम्हाला थंडी एकदम गारठलेले आम्ही आहेत. -15 आहे. बघा किती आपण ह्याच्यावर आहेत. आणि काही कानात खूप प्रॉब्लेम होतो. आता बघा मी बोलताना पण मला धाप लागते. म्हणजे ह्याचा अर्थ किती आपलं हे आहे. तिथलंच शूटिंग करून देत नाही. आतमध्ये आम्हाला अजिबात शूट नाही करायला. बाहेर आलो म्हणून आम्ही शूट करू शकले. मिलिटरी आहे म्हणून आपण सुरक्षित राहतोय. 3 वर्ष आपण शांत झोपू शकतो. रिटायर करतो.
आणि किती स्वच्छ आहे, क्लीन आहे एकदम. बघू बरं. आम्ही तवांगला आहे. बापरे, आणि पाऊस पडतोय. आम्हाला इकडनं आता विराटला जायचं आहे, पण आता कसं जायचं हा प्रश्न आहे. पण खूप पाऊस पडतोय, विजा कडकडत आहे आणि पाऊस एवढा जोरात धोधो वाहतोय. आम्ही इकडनं कधी सटकतो असं आम्हाला झालं. हे गारांचा पाऊस पडतोय बघा. त्या गाडीवर किती जमा झाले बघा. काय क्लायमेट एकदम थंड झालं आता लगेच पटकनी. हा एवढा मोठा बोगदा आहे की त्याला 5 ते 7 मिनटं लागली. फार मोठा बोगदा आहे. कसा तयार केला असेल. आणि हे सेला टर्मिनल. बाय टाटा. नारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी आमच्या गाडीमध्ये बघा छोटस बकरीचं पिल्लू आहे. आता आम्ही भूतानच्या बाउंड्रीवर चाललो बघा. तुम्हाला दाखवते. भूतानला तर जायला मिळेल नाही मिळेल, पण बघूया आपण इथे आता. भूतानच्या बाउंड्रीवर आम्ही आलेलो. आता आम्हाला आत एंट्री करण्यासाठी आम्हाला आधी आय कार्ड दाखवावं लागेल आणि त्याच्यानंतरच सोडता येते आपल्याला. किती गोड आहेत, किती छान छान आहेस तू. हां, हे भूतान बाउंड्री. इथनं आपल्याला एंट्री करायची आहे. इथे एंट्री करतो आपण ना, तेव्हा पासपोर्ट एखाद लागेल, नाहीतर मग आपलं इलेक्शन कार्ड लागेल. मग इथे आतमधनं सोडतो. कैऱ्या किती लागल्यात त्या, बापरे, खूप साऱ्या कैऱ्या आहेत. भूतान कितना लंबा है? बहुत दूर है। दूर है, बहुत दूर है. आप किधर रहते? हम ऊपर है, ऊपर रहते, पहाड़ी पर रहते? आर्मी के फौजी के में। हाँ, ऐसा ऐसा. घंटा 6 घंटा ऐसे। 6 घंटा लग रहा है. पैदल? पैदल नहीं, गाड़ी में। गाड़ी में? हाँ। और यहाँ गाड़ी जाती है? गाड़ी जाते हैं। जाती है. हे बघा, आमचे सर पण एवढे दमून गेलेत का बसून पडलेत. आणि सर म्हणतात की चला पुढे, आणि सर दमून पडलेत. आपल्यासारखंच आहे शिव मंदिर. चला, एक परीने आपलं काय झालं, मेघालय झालं, आसाम झालं, अरुणाचल प्रदेश झालं, आणि आता भूतान पण झालेलं आहे. आणि हे बघा, इथे कसे फोटो काढत असतात. हां, ह्याचा ना आवाज येणार मला. साप बघा इथे.
सेम मागासारखा दिसतो पण सगळं. बिबट्याच असतो तो पानगोडा आहे तो पानगोडा. पुढे आहे पुढे पण आहे. तिकडे आहे त्या कमी निघतो बाहेर. तो आराम करतोय आता जेवलाय खाल्लाय पिलाय आणि झोपलाय. आम्ही गुवाहाटीमध्ये आलोत तर आपल्या मुंबईसारखंच आहे बघा. एवढी गजबज आहे ना भरपूर. चहा पण आसामची चहा ममरी कौन सा है ममरी? ममरी देखा वास चांगला आहे ज़्यादा स्ट्रॉंग स्ट्रॉंग. सगळं गजबजलेलं आहे बघा. पूर्ण गजबजलेलं आहे. हे कपडा मार्केट. आम्ही आता गुवाहाटी मार्केटमध्ये चाललो आहेत. फॅन्सी मार्केटमध्ये गुवाहाटीमध्ये आहेत. आम्ही आता फॅन्सी मार्केटमध्ये चाललो आहेत. तर आम्ही सर्व आमची कपडे सगळं बसलेले आहेत. बघूया मार्केटमध्ये काय मिळतं ते. किती छान छान चला बाय. तो चलो फिर बाय.